अशी झणझणीत मिसळ घरी एकदा नक्की ट्राय करा, कारण बाहेरपेक्षा सुद्धा जबरदस्त होते। त्यासाठी सुक्या खोबऱ्याची 1 वाटी पाटीचा भाग पूर्ण काळा होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर 2 कांद्यांना चिरा देऊन घेतल्या होत्या, म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात। असे कांदे भाजून घ्या। आता अगदी थोडं तीळ, जिरं, धन, 2 लाल सुक्या मिरच्या, 5-6 काळ्या मिरी, एखादा छोटा तुकडा दालचिनीचा आणि 1-2 वेलची तमालपत्रे घालून थोडंसं याला भाजून घ्यायचं। आता यामध्येच कोथिंबीर, देठासकट आणि 10-12 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घातलं आणि चांगलं बारीक वाटून घेतलं। इथं मी मटकीचे मोड काढून घेतलेत। आता शिजवण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं। गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून उकळून घेतले। यामध्ये मटकी शिजायला घातल्या, मटकी व्यवस्थित शिजवून घेतल्या। आता हे जे मटकी शिजवून घेतलेलं पाणी आहे त्याचाच आपण कट बनवणार आहे, त्यामुळे मी सेपरेट करून घेतलं। आता मिसळसाठीचा कट बनवतोय तर तेल थोडंसं मी जास्त वापरले। तेल गरम झालं की यामध्ये मी आमची कोल्हापुरी चटणी घातली आणि तयार करून घेतलेलं वाटण चांगलं परतून घेतले। आधी सुरुवातीला मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं। मगाशी जे मटकी शिजवून पाणी काढलं होतं म्हणजे स्टॉक तो ओतला आणि चांगला कट शिजवून घेतला। मिसळसाठीचा कट हा थोडासा पातळ करायचा, थोडा थंड झाला की बघा मस्त कट येतो। एकदम झणझणीत असा कट तयार झालाय। आधीच मी बटाट्याची भाजी तयार करून घेतली होती, सुरुवातीला ती घातली, त्यानंतर शिजवून घेतलेल्या मटकी घातल्या, भरपूर फरसाणा घातला आणि वरून भरपूर कट ओतलं। वरून कांदा आणि लिंबू पिळायचा आणि ब्रेड सोबत खायला असली भन्नाट लागते। मिसळ कशी झाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका।